रामकृष्ण हरी मंडळी, येत्या सोमवारी सफला एकादशी आहे. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. परंतु मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात. नावातच सफल, यशस्वी म्हणजेच सक्सेस असल्याने या दिवशी केलेली पूजा आणि उपाय हे राहिलेल्या अडलेल्या कामांमध्ये यश आणि अपूर्ण मनोकामनाची पूर्ती करतात, अशी आपल्याकडे धार्मिक श्रद्धा आहे. येत्या सोमवारी 15 डिसेंबर 2025 रोजी आलेली सफला एकादशी तुमचं 2026 या वर्षाचं भाग्य बदलण्यासाठी अत्यंत खास आहे. सफला एकादशीचं महत्त्व. सफला एकादशीचा दिवस हा यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होते. या दिवशी पूजा केल्यास राहिलेली कामे पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात, अशी आपल्याकडे मान्यता आहे. विशेषतः या दिवशी पिवळ्या रंगाला आणि तुळशीला लक्ष्मी स्वरूप मानून पूजा केल्यास शुभफल प्राप्त होते. आपल्या घरी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करून तिची पूजा करावी. 2026मधील 3 स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रभावी उपाय असा आहे की सफला एकादशीच्या दिवशी म्हणजेच सोमवारी जो मी उपाय तुम्हाला सांगेल तो श्रद्धेने केला तर तुमचे नक्कीच स्वप्न पूर्ण होईल. अखेरीस तुमच्या जीवनातील 3 प्रमुख इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. देवदर्शन आणि पिवळ्या वस्तूंचं महत्त्व. देवदर्शन म्हणजे या दिवशी सकाळी लवकर स्नान करून भगवान विष्णू, बालाजी किंवा विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घ्या. नाहीतर देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीचं अभिषेक करून पूजन करा. नैवेद्याला पिवळ्या रंगाची मिठाई, उदाहरणार्थ बुंदी, बेसन लाडू किंवा पिवळ्या रंगाचे पेढे नैवेद्य म्हणून आवर्जून दाखवा. पिवळे वस्त्र, जसं की तुमच्या देवघरात किंवा तुळशीजवळ पिवळ्या रंगाचे एक छोटे वस्त्र ठेवा. पिवळा रंग हा विष्णू आणि समृद्धीचं प्रतीक आहे. इच्छापूर्तीचा गुप्त कागद. आता बघा, हा उपाय अत्यंत श्रद्धेने आणि शांत चित्ताने तुम्हाला करायचा आहे. दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे. अगदी छोटासा घेतला तरीही चालेल. आता 3 स्वप्ने यावर तुम्हाला लिहायची आहे. या कागदावर 2026मध्ये तुमच्या आयुष्यात प्राधान्याने पूर्ण व्हावी अशी फक्त 3 स्वप्ने किंवा 3 इच्छा स्पष्टपणे लिहा. उदाहरणार्थ, नोकरीत बढती मिळावी, घराचे काम पूर्ण व्हावे किंवा आर्थिक स्थैर्य लाभावं. यासाठी तुम्हाला हे 3 कुठलेही तुम्ही तुमचे स्वप्न त्या कागदावरती लिहा. त्यानंतर मोठ्या श्रद्धेने ओम वैष्णवे नमः हा मंत्र म्हणत त्या खाली लिहा आणि त्या कागदाची एक घडी म्हणजे दुमडून त्याची एक घडी करा आणि हा जो कागद आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन ओम वैष्णवे नमः 108 वेळा जप करा आणि हा कागद पूजास्थळाच्या जागेवर ठेवा, म्हणजे देवघरात ठेवा. हा उपाय अत्यंत सरळ आणि साधा आहे. याचे फळ प्राप्त होण्यासाठी श्रद्धा आणि सकारात्मकता असणं अत्यंत आवश्यक आहे. तो तुम्ही तिथे कागद ठेवल्यानंतर रोज त्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची. एकादशीच्या शुभमुहूर्तावर हा उपाय करून पहा आणि 2026च्या अखेरीस तुमची स्वप्ने पूर्ण झालेली तुम्ही अनुभवाल. फक्त उपाय करायचा नाही तर आपल्या देवघरामध्ये असलेली बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल त्यावर स्वच्छ पाण्याने का होईना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा. बाळकृष्णाच्या मूर्तीला आवर्जून मंजिरी किंवा तुळशीचं पान अर्पण करावं. मात्र तुळस ही एकादशीच्या दिवशी तोडली जात नाही, कारण त्या दिवशी माता तुळशीचा उपवास असतो. त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ जागेवर पुसून ठेवावी. गंध, अक्षता, फुलं मूर्तीला अर्पण करावीत. धूप दीप दाखवावं. ओम वैष्णवे नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम याचं देखील पठण करावं आणि जो कागद तुम्ही देवघरामध्ये ठेवला आहात त्या कागदाची नियमितपणे पूजा करावी आणि ते तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो कागद तुम्ही एका
वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. 2026मध्ये तुम्ही ज्याही त्या कागदावरती इच्छा लिहिणार आहात त्या पूर्ण होणारच आहेत, हा मनामध्ये दृढ विश्वास असायला हवा. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने उपाय करा. तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल.